जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सालवडगाव येथील संदीप लांडे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्रकांत गाडे व एका विधी संघर्षित बालकाला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 11 एप्रिल रोजी शेवगाव येथील ढाकणे वस्ती परिसरात वादातून काठी, बेल्ट व दगडाने मारहाण करून खून करण्यात आला होता। या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दिनांक 16 एप्रिल रोजी पहाटे आखेगाव रोड परिसरातून पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले। सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे। परिणामी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या धारंदफळ खुर्द परिसरातील कार्यालयावर काल बुधवारी मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। महिला व बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांना अधिक गती व सुसूत्रता मिळावी, तसेच त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यात 15 कोटी रुपये खर्चाचे महिला व बाल विकास भवन उभारण्यास मान्यता मिळाली। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 2 वर्षात अहिल्या भवन इमारत उभी राहणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 40% जास्त अपंगत्व असलेल्या टपाली मतदानासाठी मान्य मतदारांसाठी 17 व 18 एप्रिल 2026 रोजी गृह मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून गरज भासल्यास 19 एप्रिल हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे। ही प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप यादव यांनी दिली आहे। शासनाचा निधी खर्चासाठी 2 वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे। मात्र व्हीपीडीए या नव्या प्रणालीमुळे आता 1 वर्षात हा निधी खर्च करणे बंधनकारक आहे। या संदर्भात अर्थ विभागातून वेगवेगळी रचना करूनही बांधकामसह काही विभागांनी गांभीर्य दाखवले नाही। त्या दृष्टीने वेळेत कामे पूर्ण केली नाही, वेळेत बिले सादर केली नाहीत। त्यामुळे सन 2024-25 मध्ये प्राप्त 384 कोटींच्या निधीतून 31 मार्च 2026 अखेर 68 कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत। जर शासनाने मुदतवाढ दिली नाही तर ही रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे। 5,000ची मागणी केली असता त्यापैकी सुमारे 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल अजिनाथ गोसावी असे लाच घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी बुधवारी पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी, रुपेवाडी, केशव शिंगवे, कवडगाव, रेणुकाईवाडी या गावांमध्ये आमदार मोनिका राजळे यांनी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व भाजपा महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले। पारनेर तालुक्यातील माजमपूर येथे घराचा दरवाजा लुटून झोपलेल्या वृद्धेला मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड केले आहे। अशोक भाऊसाहेब आढाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। 9 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास माजमपूर येथे फिर्यादीची सासू घरात झोपलेली असताना एका अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश केला आणि त्याने वृद्धाला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते।
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा राहुरी शहरात आयोजित करण्यात आली आहे। ही सभा दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे। महाराष्ट्र कृषी खात्याची बनावट चंदन रत्न आणि ड्रॅगन फ्रूट रत्न पदवी धारण केल्याचे भासवून एका डॉक्टराची 11,24,500 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील संशयित आरोपी तेजस सतीश शेटे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।